ह्यांनी एवढी कामं केली, ह्यांच्या पक्षाचा यांच्याकडे उमेदवार का नाही? का शिवसेना पक्षाचा एक तुम्ही गद्दार घेऊन उभे राहिलात? बरं, अजून एक गोष्ट, ही जेव्हा तुटातूट झाली होती तेव्हा ह्याच कोकळी तुमच्याकडे होता असं तुमचं ह्याच अनिल गोखले यांनी सांगितलेलं जे गेले ते गद्दार आहेत. मग आता ह्यांनी सांगा हे कोण आहे? काय कोकळी ते म्हणतात पूर्वी तिकडे तुम्ही होते तेव्हा तुम्ही यांना गद्दार म्हणत होता, आज इथं आहात तुम्ही तर यांची भलाबल तुम्ही करताय. मी मराठी आहे आणि मराठी माणसाच्या विकासासाठी ते फॉलो करणार आणि मराठी माणसासाठी मी कोणत्या परिस्थितीत काम करणार. काही म्हणलं तरी मला 15 तारखेला याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. ह्या दोन्ही भावंडांना एकत्र आणलं असेल तर आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री देवाभाऊ एकनाथ शिंदे हेच मोठं राजकारण घडलेलं आहे. आम्ही मनसे बरोबर जेव्हा बीजेपी असताना मनसे बरोबर आम्ही मनसेला सीट दिलेली होती आणि आम्ही काही गद्दार नाहीये. ह्या दोघा भावांना एकत्र आणण्याची भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीसनी घेतली. अच्छा, ते म्हणतात तुम्हाला दोघांना एकत्र देवा भाऊने आणलं. शिंदे गटाचे उमेदवार आहेत पण बीजेपीचे सगळे बोलतात शिंदे गटाचे कुठे त्यांच्या बरोबर आहेत ते एकटे उमेदवार पण त्यांच्या बाजूचे शिंदे गटातनं उमेदवार घेऊन त्याला सीट मागे घेऊन पळवून नेलेला सेनेचा उमेदवार आहे ते. कोकळ्यांना पळून नेला. हा पळवून नेला स्वतःच्या स्वतःच्या उमेदवाराच्या जागी त्यांना सीट दिली. भ्रष्टाचार करणारे सगळे त्यांच्यामध्ये केलेलं आहे. भ्रष्टाचार त्यांनीच केलेला आहे. आता अनिल गोखले 12 वाजेपर्यंत मातोश्रीच्या बंगल्यावर होता, 1 वाजता पळून घेऊन 2 वाजता न्यूज आली अनिल गोखले एकनाथ शिंदेच्या गटामध्ये. किती पैसे घेतले त्याला विचारा. काय माहिती आहे, एवढ्या वर्ष एवढ्या वर्ष ना हे जे अनिल कोकिळे आहेत यांनी आम्हाला निष्ठेचे धडे दिले. आम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. आम्ही पण त्यांना निवडून आणलं, काम केलं, उपकार नाही केले. नगरसेवक म्हणून शिवसेनेने रक्ताचं पाणी करून निवडून आणलाय, याला पण निवडून आणणार. दुसरी गोष्ट हे निष्ठा शिकवतात. आम्हाला बीजेपीचं लेणं देणं नाही. यांची अवस्था कशी झाली माहिती आहे? पिंजरा पिक्चर मधला श्रीराम लागवड त्यांच्यासारखी अवस्था झाली आहे. सांगायचं तमाशाला जाऊ नका आणि दुसऱ्या दिवशी बघायचं तर तुंतुना घेऊन तमाशाच्या पाठी बसलेले आहेत. हा पिंजरा पिक्चर मधला श्रीराम लागू झालेला आहे. एक लक्षात ठेवा, आज सामान्य शिवसैनिक इथे आहे. सामान्य शिवसैनिक दिसतो आणि समोरच्या पारड्यात शिवसैनिक नसल्यावर कसं वाटते? जरा जाऊन बघून या ना.